नमस्कार सर्वांना, जय शिवराय. खरं तर यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सअपवर देखील बरेच जण हाच प्रश्न सारखा विचारत असतात आणि नवीन असल्यावरती त्यांना थोडीशी त्यातली माहिती पण असावी त्यासाठी ते विचारत असतात. कारण एकेकाळी आपण पण सगळे नवीनच असतो किंवा होतो, त्यावेळेस आपल्याला पण कोणीतरी गायडन्स केला, त्यामुळंच आपण या खेळात थोडंफार काहीतरी शिकू शकलो आणि या खेळाचा आनंद घेऊ शकलो. त्यामुळं आपल्याला असलेलं ज्ञान थोडंफार बाकीच्यांनाही दिलं तरी चांगलंच आहे. आणि बऱ्याचदा खास करून रेसिंग ओव्हर्स या पक्ष्यांविषयी बऱ्याचदा अनेक जण विचारत असतात की त्यांचं नेमकं ओळख कशी करायची, आयडेंटिफिकेशन कसं असतं, म्हणजे लाईन्स कशा असतात. तर रेसिंग होमर्स या नावातच त्याचं खरं तर बरंच काही आहे, सगळे आहे. आणि रेसिंग होमर्स आता होमर्स या कॅटेगरीमध्ये शो होमर्स पण येतात, परत होमर्ससुद्धा येतात आणि ब्युटी होमरसुद्धा येतात आणि रेसिंग पिजन्स पण येतात. तर आपल्या देशात किंवा विदेशात रेसिंगसाठी जे पक्षी वापरले जातात ते रेसिंग होमर्स असतात आणि त्यांची खासियत म्हणजे स्पीड आणि स्टॅमिना आणि होमिंग. स्पीड कशासाठी पाहिजे असतो की स्पीड फॅक्ट ही जी आहे पक्ष्यांची, तर कुठलाही रेसिंग होमर पक्षी साधारणतः 1 किलोमीटर एका मिनटामध्ये अंतर कवर करतो उडताना आणि त्या पद्धतीत त्याचा वेग असतो आणि तो त्याच्या लाईन्सनुसार त्याच्यापेक्षा जास्त देखील असू शकतो. फास्टेस्टमध्ये म्हटलं तर 100 किंवा त्यापेक्षा जास्त पण फॉरेनमध्ये पाहायला मिळालेलं आहे. पण आपल्याकडं ॲव्हरेजली जो स्पीड आहे, व्हॅलॉसिटी आपण त्याला जी म्हणतो, ती अराऊंड 1400-1500 याच्या आसपास असते. पण ती पण फार कमी पक्ष्यांची असते, कारण आपल्याकडचं वेदर, वाइंड पोझिशन आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतात, त्यानुसार तो वेग मिळत असतो. त्यामुळं सुरुवात करताना शॉर्ट डिस्टन्स, मिडल डिस्टन्स, लाँग डिस्टन्स यामधल्या कुठल्या प्रकारामध्ये तुम्ही त्या खेळासाठी इंटरेस्टेड आहात यानुसार तुमचं ते कलेक्शन असावं. ते तुमच्या आवडीचं जे काही फॅन्सर्स असतील, त्यांचे काही स्टॅक्स असतील, रेकॉर्ड्स असतील, त्यानुसार ते तुम्ही कलेक्ट करू शकता. शॉर्ट डिस्टन्स 300 किलोमीटरपर्यंतचं जे अंतर असतं ते शॉर्ट डिस्टन्स प्रकारात कवर होत असतं आणि मिडल डिस्टन्स 300च्या पुढं 700पर्यंत जे अंतर असतं ते मिडल डिस्टन्स कॅटेगरीमध्ये कवर होतं आणि 700च्या पुढं 1200 किलोमीटरपर्यंत जे अंतर असतं ते लाँग डिस्टन्स कॅटेगरीमध्ये कवर होतं आणि 1200च्या पुढं एक्स्ट्रीम लाँग डिस्टन्स, मग ते पुढं किती असू द्या, एक्स्ट्रीम लाँग डिस्टन्स प्रकारात ते मोजलं जातं. आणि खरं जर पाहिलं तर पक्ष्याची पेडिग्री थोडक्यात काय आहे की त्याच्या लाईन्समध्ये अगोदरची जी हिस्ट्री आहे, म्हणजे तो कोणी ब्रेड केला आहे, काय केलं आहे, त्याच्या पेडिग्रीमध्ये अगोदरचे पक्षी काय करतात किंवा त्यांनी काय केले, ह्या सगळ्याची नोंद आपल्याला पेडिग्रीमध्ये असते. पण पेडिग्री तितकी खरी असेल, तितकी खऱ्या अर्थाने मेंटेन केली असतील तर त्याचा 100% फायदा नक्कीच होत असतो. ब्रीडिंग करताना दुसरा एक फॅक्टर असतो परफॉर्मन्स. तर परफॉर्मन्सवरनं जेव्हा आपण ब्रीडिंग करत असतो त्यावेळेस तुम्हाला तो जो पक्षी असतो तो किती किलोमीटरवर त्याने काय परफॉर्म केलेला आहे, कुठल्या वेदरला कुठला स्पीड होता, काय होता, हे सगळं माहितीच असतं. त्यामुळं यशस्वी होण्यासाठी तो फॅक्ट जास्त काम करतो. परफॉर्मन्स या मुद्द्यावरती केलेलं ब्रीडिंग हे जास्त सक्सेसफुल ठरायचे चान्सेस असतात. शेवटी बघा, आय पॅटर्न, विंग पॅटर्न, बॉडी स्ट्रक्चर, टेल बॅलन्स, पेडिग्री हे सगळे थेरोटिकल मुद्दे आहेत. म्हणजे आपण जसं तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा असायची ना, तर हे सगळे तोंडी मुद्दे आहेत की हे प्रत्येकाच्या अनुभवानुसार वेगवेगळे असतात, प्रत्येकाची मतं वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाच्या लाईन्स वेगळ्या असतात. जगातल्या लाईन जर मोजायला गेलो ना आपण, तर कॅल्क्युलेटरवरती पण मोजल्या जाणार नाही इतक्या लाईन्स आहेत, इतके फॅन्सीयर आहेत. कुठलाही फॅन्सीयर जेव्हा सक्सेसफुल लाईन एखादी क्रिएट करतो तेव्हा ती त्याच्या नावाने पुढं अपडेट होत राहते. त्यामुळं भरपूर लाईन्स आहेत. आपल्या वातावरणात, आपल्या खेळात कुठल्या लाईन काम करतात याचा थोडाफार अभ्यास आपल्याला असला पाहिजे, आपण तो केला पाहिजे.
बरं, पक्ष्यांमध्ये ज्यावेळेस आपण सुरुवातीला पाहतो, ज्यांना पेडिग्री पाहिजे ते पेडिग्री पाहतात, ज्यांना परफॉर्मन्स पाहिजे ते परफॉर्मन्स पाहतात, त्यानुसार त्यांचं कलेक्शन असतं. आय पॅटर्नमध्ये आपण काय पाहू शकतो, तर आय पॅटर्नचा विषय कसा असतो की जो पण हेल्दी पक्षी असतो ना, तर त्याचे जे डोळे असतात ते ब्राईट असतात, एकदम ब्राईट, म्हणजे असे तेजस्वी ब्राईट असतात. आणि त्याच्यात असं ब्राईट असणारे जे डोळे, त्याच्यातनं तुम्ही त्या पक्षाची हेल्थ आरामशीर समजून घेऊ शकता. परत ज्यावेळेस तुम्ही त्याचा HD पिक्चर काढता लेन्स वगैरे वापरून, तर त्यामध्ये जे त्याचा लालपणा आहे किंवा आयरस म्हणतो आपण त्याला, किंवा त्या ज्या लाईन्स आहेत त्या कुठून फिरल्यात त्यानुसार त्याची माहिती असते. त्यामुळं पक्ष्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्याला ब्रीडिंग कॅपॅसिटी पण कळते, स्पीड देखील कळतो आणि होमिंग पॉवर देखील कळते. दुसरी गोष्ट असते विंग पॅटर्न. आता विंग पॅटर्न प्रकारामध्ये आपण ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस या पक्ष्याचं बघू शकता. हा पक्षी विंग पॅटर्न आहे. प्रायमरी सेकंडरी असं ते आहे. तर विंग पॅटर्न हा बरेच जण विंग पॅटर्नच्या मुद्द्यावरती पण स्टँड असतात किंवा विंग पॅटर्ननुसार डिस्टन्स ठरवतात, पण खऱ्या अर्थानं हे सगळे थेरॉटिकलच मुद्दे आहेत. पक्ष्याचा टेल बॅलन्स ज्या पक्ष्यांना असतो, अनेकांचं असं म्हणणं आहे की ज्या पक्ष्यांना टेल बॅलन्स चांगला असतो ते उडण्यासाठी चांगले असतात. पण मी वैयक्तिक स्वतः 1000 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त उडलेले जिंकलेले पक्षी पण पाहिलेले स्वतः, तर ते टेल बॅलन्स या फॅक्टरचा तितका काही महत्त्व राहत नाही. आणि बॉडी स्ट्रक्चर डेफिनेटली येस, बॉडी स्ट्रक्चर हे असावं. पण आय पॅटर्न झाला, विंग पॅटर्न झाला, बॉडी स्ट्रक्चर झालं, टेल बॅलन्स झाला, हे सगळे गुण ज्यावेळेस एका पक्षामध्ये असतात त्यावेळेस तो परफेक्ट पक्ष असतो. पण यातला एखादा मुद्दा जरी इकडं तिकडं असला तरी तुम्ही तुमच्या अनुभवातनं जर बघत असाल तर बरेचसे विनर तुम्हाला आढळून येतात. त्याच्यामुळं आय पॅटर्न झाला, विंग पॅटर्न झाला किंवा बॉडी स्ट्रक्चर झालं किंवा हे सगळ्या थेरॉटिकल मुद्दे आहेत. याला आपण किती महत्त्व द्यायचं ते आपापला अभ्यासाचा भाग आहे. पण हो, परफॉर्मन्स झालेले पक्षी असतील किंवा त्यांच्या ज्या खऱ्या ब्लड लाईन्स असतील या 100% काम करतात. आणि त्या पद्धतीचेच पक्षी कोणाचेही असू द्या, परफॉर्म झालेल्या पक्ष्यांची लाईन ही जास्त करून चांगले पद्धतीत काम करते. पेडिग्री फक्त आपल्याला त्यांची ओळख दाखवते, पण शेवटी कुठल्या पेडिग्रीतला आपला कुठलाही पक्षी जो घेतला आहे त्याला जेव्हा पेरिंग करायची वेळ येते तेव्हा त्याला सुटेबल पक्षी कुठला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्यानुसार आपला अभ्यास देखील पाहिजे, तरच ते पक्षी चांगल्या पद्धतीत काम करत असतात. त्यामुळं बॅलन्स, व्हायब्रेशन पण बरेच जण चेक करतात आणि व्हायब्रेशन हा काय मुद्दा आहे, तर तो काय पक्ष्याच्या उडण्याच्या ह्याच्यामध्ये व्हायब्रेशनचा काही इफेक्ट देत नाही पक्षी. बऱ्याच पक्ष्यांना हल्ली ते व्हायब्रेशन असतंच आणि तुम्ही सगळेच पक्षी प्रॉपरली चेक केलं तर व्हायब्रेशन त्यांना थोड्याफार प्रमाणात असतंच, काही पक्ष्यांना जास्त देखील असतं. त्याच्यामुळं पक्षी जेव्हा आपण ब्रीड करतो त्यानंतरनं आपलं जे लॉक ट्रेनिंग असतं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं लॉक ट्रेनिंग असतं. तुमच्या लॉक ट्रेनिंगमध्ये त्याचा बेसिक स्पीड असतो किंवा उडायची पद्धत असते की कुठल्या वेदरमध्ये पक्षी काय करतो आहे हे बऱ्यापैकी आपल्याला लॉक ट्रेनिंगमध्येच कळत असतं. त्यामुळं पहिली स्टेप ब्रीडिंग आहे, दुसरी स्टेप फीडिंग, तिसरी स्टेप आपली लॉक ट्रेनिंग, लॉक क्लिनिंग. तुमच्या लॉफ्टमध्ये क्लिनिंग चांगल्या पद्धतीचं असेल तर आजार कमी येतात. आणि वॅक्सिनेशन जर म्हणाल तर बेसिक वॅक्सिनेशन रेसिंग होमर कबुतरा असू द्या किंवा गिरेबाज असू द्या किंवा कुठली असू दे, वर्षातून एकदा डिवॉर्मिंग आणि लासोटा 3-3 महिन्यांनी जर आपण दिला तर आपले पक्षी चांगल्या पद्धतीत मेंटेन राहतात. त्यामुळं हे 2 वॅक्सिनेशन तर माझ्या मते सगळ्यात गरजेचे आहेत. त्यानंतरनं मल्टीविटॅमिन्स असतील, मिनरल असतील, कॅल्शियम्स असतील, हे आठवड्यातून एकदा दिलं तरी चालून जातं. त्यामुळं पक्षी
खऱ्या अर्थाने आपण जे ब्रीड करतो तेच पुढं काम करत असतं. आणि पक्ष्याची खरी क्वालिटी जर बघायची असेल तर आय पॅटर्न, विंग पॅटर्न, बॉडी स्ट्रक्चर, त्याची ब्लड लाईन, त्याचा परफॉर्मन्स, त्याच्या लाईनचा परफॉर्मन्स. किंवा कुठलाही पक्षी तुम्ही जेव्हा हातात घेताना तेव्हा असा हात फिरवून एक सिल्कीपणा असतो तो गरजेचा आहे. आणि ते कुठल्याही चांगल्या क्वालिटीच्या पक्ष्यांमध्ये तो बघायला तुम्हाला 100% भेटतो. आणि वेदर फॉरकास्ट, वेदरमध्ये कसा विषय की सूर्य, या पक्ष्यांना सूर्य सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कारण सूर्य जर असेल चांगल्या पद्धतीचा तर लॉफ्ट रनिंग असू द्या किंवा बाहेर तुमचं इंडिव्हिज्युअल टॉसिंग असू द्या किंवा अजून काय असू द्या, सूर्य असेल तर त्यांचा स्पीड म्हणा किंवा ते जे होमिंग आहे ते सगळ्या गोष्टी त्यांना ॲटोमॅटिकली मिळून जातात. सूर्य झालं, एक मॅग्नेटिक फील्ड असतं वातावरणामध्ये. मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक पॉवर आणि सूर्याचं कॉम्बिनेशन, वाऱ्याची दिशा, या सगळ्यांनुसार पक्षी उडत असतो आणि तो त्याच्या घरी येत असतो. आता स्पीड, बऱ्याच जण म्हणतात स्पीड, पण आता तुम्हाला सांगतो की फाल्कॉन किंवा त्याला आपण शिखरा पण म्हणतो, तर फाल्कॉनचा स्पीड हा 300 km/h. एवढा स्पीड कुठल्याच पक्षाला नसतो. आता 300 km हा त्याचा रेकॉर्डेड स्पीड आहे आणि आहे तो. आणि त्याला कोणी मग काय स्पीडसाठी देतं का? तर नाही, ते त्याचं नॅचरली आहे. नॅचरली त्याचं स्पीड 300 km/h. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस विदेशात हे जे मायग्रेशन होणारे जे पक्षी येत असतात तर ते बघा हजारो किलोमीटरवरनं ते येतही असतात. त्यांचा जो ठराविक स्पॉट असतो तिथं ते थांबतात, स्टे होतात, त्यांची ब्रीडिंग पण तिथं होती आणि त्यानंतरनं ते त्यांचा जो मायग्रेशन पिरियड असतो तो संपला की पुन्हा त्यांच्या देशात निघून जातात. आता मला सांगा, ह्यांना मायग्रेशनसाठी जी होमिंग पॉवर आहे ती नॅचरली, त्यामुळं वातावरणातला कुठलाही पक्षी असू द्या, त्याचा वेग, त्याचं मायग्रेशन, होमिंग पॉवर हे निसर्गाने त्यांना दिलेली एक देणगी आहे आणि ती काही कशाने वाढत नसते. त्यामुळं पक्ष्याचा स्पीड, पक्ष्याची होमिंग पॉवर, पक्ष्याचं जे सगळं आहे हे निसर्गाने दिलेली त्यांना देणगी आहे आणि ती कशाने वाढेल किंवा कमी होईल हे नाही. पण उडण्यामध्ये वेदर फॅक्टर हा नक्कीच असतो. चांगल्या वातावरणाचा आपल्याला फायदाच होत असतो. बॅड वेदरमध्ये पण बऱ्यापैकी ब्लड लाईन, ज्या पक्ष्यांची ब्लड लाईन चांगली असते तर ते कुठल्याही वातावरणामध्ये त्या पद्धतीत कार्य करत असतात. त्यामुळं पक्षी आपण ज्यावेळेस घेत असतो तर ते त्या पद्धतीत हे सगळे बेस्ट पॉईंट चेक करा आणि हे घ्या. कारण हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की अनेक जण त्या संदर्भात मेसेज करत असतात, कधी कॉल देखील करत असतात आणि त्यांना ती माहिती असावी. कारण जे जुने फॅन्सर्स असतात त्यांना या गोष्टीचा अनुभव देखील असतो, माहिती देखील असते आणि त्यानुसार ते वागत असतात आणि त्यांचे त्यानुसार चांगले रिझल्ट्स पण असतात. पुण्याचे रिझल्ट्स आणि आपल्या देशातले रिझल्ट हे चांगल्यापैकी आहेत. अनेक फॅन्सर्स आपले आहेत पुण्यामध्ये, त्यांचे वेगवेगळ्या अंतराचे वेगवेगळे चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स आहेत. कारण हे सगळं त्यांच्या कष्टाने त्यांनी मिळवलेलं आहे आणि कुठल्याही खेळात कष्ट, तुमचं नॉलेज, तुमचं ज्ञान, तुमचं कलेक्शन, तुमची तयारी ही जर चांगल्या पद्धतीची असेल तर यश हे तुम्हाला नक्कीच भेटत असतं. त्यामुळं या सगळ्या बेसिक मुद्द्यांचा खेळात या विचार करा आणि त्यानुसार जर प्रयत्न केले तर यश आपल्याला 100% मिळू शकतं. धन्यवाद.